तुका म्हणे जीने तुका म्हणे जीने तुका म्हणे जीने तुका म्हणे जीने संत संघर्षणे भले संत संघर्षणे ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना भले संत संघर्षणे भले संत संघर्षणे संघष्टणे तुका म्हणे संत संघष्टणे जिणे भले. संतांच्या संगतीमध्ये जगण्याचं भलं होतं, ती मागणी माझी पूर्ण करा, संत संगती द्या. भगवान म्हणाले ठीक आहे, आता मला शब्द तर बदलता येणार नाही, पण मला एक सांगा तुकोबाराय, तुम्हाला संत संगती पाहिजे कशा करता? संत संगती पाहिजे. अहो देवा बोललो ना तुम्हाला, तुका म्हणे जिणे भले संत संघष्टणे, जगण्याचं भलं व्हावं म्हणून, जगण्याची धन्यता व्हावी म्हणून संत संगती पाहिजे, हो ना? मग जेव्हा तुकोबाराय मी तुम्हाला मागा 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 म्हणून मागे लागलो होतो, तेव्हा तुम्ही म्हणालात कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. त्यावेळेला मात्र तुम्ही म्हणालात आमच्या जगण्याचं सार्थक झालेलं आहे, आमच्या मनामध्ये इच्छा राहिलेल्या नाहीत, आम्हाला काही मिळवण्यासारखं राहिलेलं नाही, आमच्या जगण्याचं भलं झालं. हे जर त्यावेळेला बोलून दाखवलंय, तर एकदा जगण्याचं भलं झालेलं असताना पुन्हा जगण्याचं भलं मागून घेण्यामध्ये काय शहाणपणा?
सांगा ना. तुम्हाला मी मागा म्हणालो होतो तेव्हा तुम्ही म्हणाला देवा आमच्या अंतःकरणात मागणी राहिलेलीच नाही. गेले आशापाश निवारोनी, काम नाही झालो पाही, हे तुम्हीच दिले ना प्रमाण. आणि मग जगण्याचं भलं त्या वेळेला जर झालं होतं तर पुन्हा जगण्याचं भलं मागण्यामध्ये काय तात्पर्य आहे? कशा करता हे मागता? बरं तुम्हाला संत संगती पाहिजे ना, मी तुम्हाला संत संगती द्यायची माझी तयारी आहे, मी देतो. तुम्हाला जगण्याचं भलं करण्याकरता पाहिजे ना, देतो. मला एक सांगा तुकोबाराय, किती काळाची संत संगती मिळाली तर जगण्याचं भलं होतं? किती काळाची? किती वेळ संत संगती लाभावी लागते तर माणसाच्या जगण्याचं भलं होतं? 1 वर्ष? ज्ञानोबराय बोलतात, वर्ष तस कळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतू, अनवरत भेटतू भूता. अनवरत मंगलाचा वर्षाव करत अनवरत या भूतमात्रांना या ईश्वर निष्ठांच्या मांदियाळीनं भेटत राहिलं पाहिजे. हे ज्ञानोबारायांचं पसायदान आहे ना. मग कितीदा माणसाच्या जीवनाची धन्यता किती वेळ किती काळाच्या संत संगतीत होते? वर्षभर संत संगती मिळाली तर धन्यता आहे का? तुकोबाराय म्हणाले कमी करा, 6 महिने कमी करा, 1 महिना कमी करा, 1 आठवडा कमी करा देवा, 1 दिवसाची संगत अहो फार झाली देवा, कमी करा ना. बर किती तासाची? अहो कमी करा देवा, कमी करा. तास काय करायचाय? तास काय करायचाय? कमी करा. बर किती मिनिटाची? देवा तुम्ही थट्टा करता काय संत संगतीची? अहो मिनिट काय करायचे? संतांच्या संगतीत गेल्यानंतर धन्यता व्हायला मिनिट लागतो काय? कमी करा ना, कमी करा. बर किती क्षण? तुकोबाराय म्हणाले कमी करा ना. आता किती करू? तुकोबाराय म्हणाले मी सांगतो, अर्ध क्षण घडता संतांची संगती आहे ना, अर्ध क्षण. भगवान म्हणाले मग अर्धा क्षण. तुकोबाराय म्हणाले कमी करा ना, कमी करा. आता क्षणापेक्षा कोणतं काळाचं परिमाण आहे महाराज जे कमी आहे? त्याला म्हणतात निमिष. निमिष त्याला म्हणतात निमिष. 1 निमिष म्हणजे किती? आपली डोळ्याची पापणी खाली होऊन वर व्हायला जेवढा वेळ लागतो त्याला 1 निमिष म्हणतात. डोळ्याची पापणी खाली होऊन वर व्हायला, म्हणजे जागा असणाऱ्यांबद्दल बोलतोय. जे झोपले त्यांचं उशिरा व्हायची आता पापणीवर, त्यांच्याबद्दल नाही चाललोय. जे जागे आहेत त्यांच्याबद्दल बोलतोय. की डोळ्याची पापणी खाली होऊन वर व्हायला जेवढा वेळ लागतो ना त्याला म्हणतात 1 निमिष. मग 1 निमिषाची संत संगती तुकोबाराय म्हणाले कमी करा ना देवा. किती एवढी संत संगती काय करायची? कमी करा. निमिषार्ध संत संगती, वास वैकुंठी कल्पांती, मोक्ष पदे येती ते विश्रांती बापुडी. तुकोबाराय बोलतात, अर्ध्या निमिषाची संत संगती जरी माणसाच्या जीवनामध्ये मिळाली तरी परिणाम काय होतो? वास वैकुंठी कल्पांती, वैकुंठामध्ये कल्पकल्पापर्यंत वास करायला मिळतो, राहायला मिळतं. आणि काय मिळतं? मोक्ष पदे येती ते विश्रांती बापुडी. आणि ज्याला अर्ध्या निमिषाची संत संगती मिळाली त्याच्याकडे मोक्ष स्वतःहून विश्रांतीला येतो, त्याला मोक्ष मिळवण्याचा प्रयत्न करावा लागत नाही. ऐका संत संगतीचं महात्म्य आहे. तुकोबाराय बोलले देवा कमी करा, कमी करा. अर्ध्या निमिषाची धन्य आहे जीवन. आहे ना तुकोबाराय? आहे. मग भगवान म्हणाले, मग तुकोबाराय अर्ध्या निमिषाच्या संत संगतीनं जरी मानवी जीवनाची धन्यता होते तर अर्ध्या निमिषाची संत संगती देतो तेवढी घ्यान निघा. झालं ना काम तुमचं? झालं ना? तुकोबाराय म्हणाले देवा मी पंढरपूरला येताना माझी बुद्धी देहूला ठेवून येतो असं तुम्हाला वाटतं का? अरे ज्या जीवनाच्या धन्यतेकरता मी संत संगती मागतो आहे ती जीवनाची धन्यता माझी झाली नाही का? मोक्षपदे येते ते विश्रांती बापुडी माझ्याजवळ नाही का? वास वैकुंठी कल्पांती, अरे आम्ही वैकुंठातूनच आलेलो आहोत. तुम्ही आम्हाला काय सांगता? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, आमचा वास वैकुंठातच आहे. आम्हाला हे सगळं मिळालेलंच आहे. मग अर्ध्या निमिषाची संत संगती देऊन काय आमच्या तोंडाला पानं पुसता काय तुम्ही?
आणि एवढंच जर मागायचं असतं तर तुम्ही मागा म्हणल्यावर मी मागितलंच नसतं. असे मागा म्हणणारे पुष्कळ भेटून गेले देवा, मला मागितलं नसतं मी. अहो तुकोबाराय, तुम्हाला संत संगती पाहिजे ना? पाहिजे. अर्ध्या निमिषाची जी संत संगती पाहिजे ती जीवनाच्या धन्यते करता पाहिजे ना? पाहिजे. अर्ध्या निमिषाच्या संत संगतीनं जीवनाची धन्यता होते ना? होते. मग अर्ध्या निमिषाची घ्या ना. तुकोबाराय म्हणाले तेवढ्या करता आलो नाही देवा. अहो ज्या संत संगतीची मी अपेक्षा करतो आहे ती संत संगती मला माझ्या जीवनामध्ये मागेच मिळालेली आहे. मला मागेच मिळालेली आहे. आता मला त्या अर्ध्या निमिषाच्या आणि अर्ध्या क्षणाच्या संत संगतीची मला तुम्ही काही अपेक्षा दाखवूच नका. अहो आम्हाला ज्ञानोबाराय भेटलेले आहेत, आम्हाला नाथ महाराज भेटलेत, आम्हाला गोरोबा काका भेटलेत, चोखोबारायांचं दर्शन झालंय देवा आम्हाला. आम्ही जनाबाई नामदेव यांच्या चरणावर मस्तक टेकवून आलेलो आहोत पंढरपुरातून. तुम्ही आम्हाला काय सांगता अर्ध्या निमिषाची संत संगती? मग आम्हाला अर्ध्या निमिषाची संत संगती नको. मग अहो जी वस्तू आम्हाला मिळालेली आहे तीच मिळवण्यामध्ये तात्पर्य नाही. मग हे तुमच्याकडे का मागतो मी? मिळालेलंच मिळवावं असं या जगात चालत नाही. मग अशी बोलल्याप्रमाणे थोडस पुढे बोलतो आणि पुढे जातो. प्राप्ताची प्राप्ती हा वेदांतामध्ये दोष मानला, विचारातला दोष मानला. माणसानं मिळवलेलंच मिळवावं का न मिळवलेलं मिळवावं? न मिळवलेलं मिळवण्यामध्ये पुरुषार्थ आहे का नाही? ज्याला घर नाही त्यांनी घर बांधणं पुरुषार्थ. ज्याच्याकडे गाडी नाही त्यांनी गाडी घेतली, मान्य आहे. ज्याच्याकडे नोकरी नाही त्याला नोकरी मिळाली, मान्य आहे. ज्याच्याकडे पैसा मिळवण्याचं साधन नाही त्याने उद्योगधंदा सुरू केला, मान्य आहे. याच्यात पुरुषार्थ आहे. ज्याचं एक लग्न झालंय त्यांनी पुरुषार्थ आहे, नाही का? मिळवलेलं मिळवण्यामध्ये काय तात्पर्य आहे? प्राप्ताची प्राप्ती हा दोष आहे, संसारातला नव्हे, हा परमार्थातला दोष आहे. कारण परमार्थामध्ये एकदा मिळालं त्याला पुन्हा मिळवण्याची गरज पडत नाही. वेदांताचे नियम आहेत. वेळ आहे रात्रीची, पण सांगत नाही मी आपल्याला जास्त. रात्रीच्या वेळेला सांगितलेला वेदांत हा ज्ञानापेक्षा झोपेचं कारण असतो असा आमचा अनुभव आहे. हा, त्यामुळे ते सांगत नाही. वस्तूचं असं आहे, विषयाचं यथार्थ ज्ञान एकदा झाल्यानंतर त्याच विषयाचं पुन्हा अज्ञान निर्माण होत नसतं वेदांताच्या नियमानुसार. हा, म्हणून विस्तार करत नाही त्याचा, सोडून द्या. मिळवलेलं मिळवणं, प्राप्ताची प्राप्ती हा दोष आहे. काय झालं, उन्हाळ्याचे दिवस होते. मी आपल्याला गंमत सांग. उन्हाळ्याचे दिवस होते. एक मनुष्य दुपारच्या वेळेला एका झाडाखाली झोपला होता. तरुण मुलगा झाडाखाली झोपला. उन्हाळ्याचे दिवस, दुपारची वेळ, जेवण झालं होतं, झाडाखाली पडला, झोपला. दुपारच्या वेळेला झोपू नये असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. जे काही वामकुक्षी घ्यायला हरकत नाही, पण वामकुक्षी म्हणजे डाव्या अंगावर 15 मिनिटं पडलं तर वामकुक्षी. काही जणांची वामकुक्षी 12ला सुरू होते, ती 5ला संपते, त्याला वामकुक्षी म्हणत नाही. हा, थोडा वेळ पडायला हरकत नाही. हा गाडा झोपलेला, घोरायला लागलेला. तिथून एक चांगला मनुष्य तिथून चालला होता. त्याने बघितलं उन्हाळ्याचे दिवस आहे, तरुण मुलगा आहे, दुपारची वेळ आहे आणि झोपला कसा. त्याने त्याला उठवलं. ए बाबा उठ. तो म्हणला का हो, कशाला उठवलं? तो म्हणला अरे तरुण आहेस, कामाचे दिवस आहेत, काही उद्योगधंदा कर, काम कर. तो म्हणला काय काम करू? त्यांनी खिशातनं 200 रुपये काढले, त्याला दिले आणि त्याला सांगितलं हे बघ हे 200 रुपये घे आणि याच्यातून काही उद्योगधंदा सुरू कर. तो म्हणला काय उद्योग करू? हे बघ म्हणा, आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, आंब्याचे दिवस आहेत, 200 रुपयाचे आंबे घे, कुठल्या तरी चांगल्या वस्तीमध्ये जाऊन जरा भाव वाढवून विक, 200चे 2000 होतील. तो म्हणला असे होतील? तू काम कर, प्रामाणिकपणानं काम कर, कष्ट कर, सातत्य ठेव, श्रद्धा ठेव, 200 ते 2000 होतील. तो म्हणला बरं 2000 समजा झाले, त्याच्यानं काय होईल? तो म्हणला काय व्हायचं, ते 2000 पुन्हा धंद्यामध्ये गुंतव, अजून चांगल्या प्रतीचा पायरी वगैरे आंबा घे, चांगल्या लोकवस्तीमध्ये नेऊन विक, 2000चे 20,000 होतील. तो म्हणला होतील? होतील, तू कर तरी. तो म्हणला बरं तुम्ही म्हणता तसे 20,000 झाले, त्याच्यानं काय होईल? तर त्याच्याने काय व्हायचंय, ते 20,000 अजून धंद्यामध्ये गुंतव, अजून चांगल्या प्रतीचा हापूस घे, हापूस आंबा घे आणि मोठ्या श्रीमंताच्या लोकवस्तीमध्ये जाऊन आंबा विक. त्या 20,000चे तुला हळूहळू हळूहळू करता करता 2 कोटी रुपये मिळतील. 2 कोटी रुपये महिना तुला मिळू लागतील.
तोंडला एवढे मिळतील? अरे तू सुरू तर कर, प्रयत्न केल्याशिवाय काय होतील? अनेकांचे झालेत. तू एवढं घे, सुरू कर, तुला 20,000चे 2 कोटी रुपये महिना मिळतील. तो म्हणला बर, तुम्ही म्हणता तसे 2 कोटी मला महिना मिळाले, त्याच्यानं काय होईल? तो म्हणला अरे त्याच्याने काय व्हायचंय? 2 कोटी महिना मिळाल्यानंतर तुला काय करायची गरज आहे? निवांत बसून खाता येईल ना. तो म्हणला मग मी आत्ता काय करतोय? आता जे मी निवांत खाऊन झोपलेलो आहे तेच मला जर 2 कोटी मिळाल्यानंतर करायचं असेल तर मधला उपद्व्याप करू कशा करता? याला म्हणतात प्राप्ताची प्राप्ती. हा दोष आहे वेदांतामध्ये. तुकोबाराय तुम्हाला संत संगती मिळाली, तुमचं जीवन धन्य झाल्याची भूमिका तुम्ही बोलून दाखवली, आणि पुन्हा मागा म्हणल्यानंतर संत संगती मागता. आणि त्या संत संगतीचं कारण विचारलं तर तुका म्हणे जिणे भले संत संघटने म्हणता. कशा करता पुन्हा संत संगती पाहिजे? तुकोबाराय म्हणाले देवा त्याच्या करताच तुम्हाला सांगतो, मी माझी बुद्धी देहूला ठेवून आलो नाही. मला संत संगती मिळाली आहे, माझ्या जीवनाची धन्यता झाली आहे, पण जी संत संगती मला मिळाली ना देवा ती फार कमी वेळ मिळाली. आणि आता मात्र मला असं वाटायला लागलंय की ती जी संत संगती मला आनंद देऊन गेलेली आहे ती संत संगती द्या असं माझं म्हणणं नाही. ती संत संगती मला अशी मिळू द्या की त्या संतांच्या संगातून माझं अंग बाजूला न झालं पाहिजे, अशी कायमची संत संगती द्या. अभंगाच्या 3ऱ्या चरणात हरिजनास भेट हरिजनास भेट हरिजनास भेट
तुकोबारांनी भगवंताजवळ संत संगती मागितली. भगवान थोड्या काळाची देतो म्हणाले होते, पण तुकोबारांनी सांगितलं, देवा थोड्या काळाच्या संत संगतीवर आता आमचं समाधान नाही. मग आम्हाला अशी संत संगती पाहिजे, हरिजनाशी भेटी न हो अंग संग तुटी. अंग संग तुटी न हो ऐसी हरिजनाशी भेटी, ऐसे मना आवडते. आता आम्हाला ही आवड आहे देवा. आम्हाला असं पाहिजे की आता संत संगती आणि आम्ही वेगळे नाही झालो पाहिजे. आमच्या जीवनामध्ये आता अंग आणि संग तुटी न हो. आता याचा काय विचार सांगू मी. अंग तुटी न हो संतांच्या सेवे करता, आणि संग तुटी न हो संतांच्या विचाराच्या अनुसरणा करता. विठ्ठला विठ्ठला संतांची आपल्या शरीराकडूनही कृती रूपानं सेवा घडावी आणि विचारानं सुद्धा संतांच्या मागे जाण्याची प्रवृत्ती राहावी. संत भेटले, आपण सेवा करावी. ती सेवा कशी काय, आपण ज्ञानेश्वरी वाचा. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम. ज्ञानोबरांचं भाष्य मला हे सांगायचं नाही. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. ज्ञानोबरांनी सेवयावरच जोर जास्त दिला. वारकरी सुद्धा सेवयावरच जोर देतात. हा, पण या सेवया वेगळ्या आणि गीतेतलं सेवया वेगळं. ज्ञानोबराय बोलतात अर्जुनाला, अर्जुना ऐक मी तुला सांगतो. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा. तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी, तनु मनु जीवे चरणासी लागावे. अगर्वता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगती पुसले. अंतःकरण बोधले संकल्पा न ये. ज्ञानोबराय बोलतात नाही का. आता तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिना. इथल्या तत्वदर्शीचा अर्थ बहुतेक टीकाकारांनी गुरु केलाय आणि तो बरोबर आहे. पण ज्ञानोबरा एकटे टीकाकार असे ते म्हणतात ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी गुरु या भजावे नाही, ते संता या भजावे सर्वस्वीस. त्याच्यातलं वर्म काय आहे हे सांगायला आता माझ्याकडे वेळ नाही. गुरु आणि संत आपण वेगळेपणा करत नाही, हा भाग वेगळा. पण तो शब्द न वापरता संत शब्द वापरण्याच्या मागे ज्ञानोबरांचा भाव काय असू शकेल याचा अनुमान वेगळ्या विचाराने आपल्याला करता येऊ शकतं. स्वतंत्र प्रश्न. तुकोबाराय म्हणतात अंग संग तुटी न हो. आता आम्हाला त्यांच्यापासून वेगळं व्हायचं नाही. आम्हाला संत सेवा पाहिजे, ती संतांशी कायम जोडून पाहिजे. आता त्यांच्यात आमच्यात भेद नको. संत आमच्यापासून बाजूला नाही झाले पाहिजेत आणि आम्ही संतांपासून बाजूला नाही झालो. आमच्या कृतीतून अशी चूक होऊ नये की संतांनी आम्हाला दूर करावं आणि आमच्या विचारात असा विकल्प येऊ नये की संतांना सोडून आम्ही दुसऱ्या विचाराच्या मागे जाऊ. अंग तुटी न हो संग तुटी न हो याच्याकरता बोलतो. क्रिया आणि विचार याच्यात तुटी न होचा अनुबंध कुठे, संबंध कुठे लावायचा, अन्वय कुठे लावायचा, तर याचं चिंतन आहे. आमच्याकडून अशी कृती होऊ नये की संतांनी आम्हाला दूर करावं आणि आमच्या विचारात असा विकल्प येऊ नये की संतांपासून आम्ही सोडून आम्ही दुसऱ्या नादाला लागावं. असं आमच्याकडून होऊ देऊ नका देवा. दुर्बुद्धी ते मना कदानुपजो नारायणा. आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. आता आमच्या अंतःकरणात तशी दुर्बुद्धी होऊ नये याच्याकरता अंग संग तुटी न हो अशी संत संगती मला नित्यत्वाची पाहिजे. भगवंताने ऐकून घेतलं. भगवंताने तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय तुम्हाला गरज नव्हती, मी म्हणलं म्हणून तुम्ही विचारलं, मागितलं. मी म्हणतो म्हणून मी तुम्ही मागा म्हणालो म्हणून तुम्ही मागितलं. तुम्ही संत संगती मागितलीत, मी अल्प काळाची देतो म्हणालो. तुम्ही नित्य काळाची संत संगती नित्यत्वानं मागितली. मला पुन्हा एकदा सांगा तुकोबाराय की जर तुमच्या जीवनाचं भलं अल्पकालीन संत संगतीतून झालं असेल तर नित्य संत संगतीनं असा वेगळा परिणाम काय होणार? त्याच्याने ज्ञान वाढणार आहे का?
मोक्षाचं ज्ञान वाढत नसतं. त्याच्यानं अजून काही आयुष्य वाढणार आहे का? संतांना त्याची गरज नसते. त्याच्यानं काही प्रापंचिक फल मिळणार आहे का? संत प्रपंचातून बाहेर पडलेले असतात. मग असं काय अलौकिक निर्माण होतं म्हणून तुम्ही पुन्हा पुन्हा संत संगती नित्यत्वानं मागता? तुकोबाराय म्हणाले, देवा त्याच्याकरता थोडासा मानसशास्त्राचा अभ्यास करायला पाहिजे. थोडा, ज्याला आपण इंग्रजीमध्ये सायकॉलॉजी म्हणतो, मानसशास्त्राचा अभ्यास करा. मी का मागतो म्हणे, का मागता तुकोबाराय? तुकोबारायांनी सांगितलं, देवा काय आहे, एखादी गोष्ट आपल्याला मिळते, आपल्या संत संगती अल्पकालाची मला मिळाली, माझ्या जगण्याची धन्यता झाली, तरी मी तुम्हाला नित्य संत संगती मागितली, काय कारण आहे असं तुम्ही विचारताना मी कारण सांगतो तुम्हाला. देवा असं असतं, एखाद्या माणसाला एखादी वस्तू मिळते, प्रयत्नाने मिळते, खूप साधना केल्याने मिळते. एखादी दुर्लभ असणारी वस्तू माणसाला प्रयत्नाने मिळते, मिळालेली मनाला पटते, पण पटलेली वस्तू जर पुन्हा मिळण्याकरता प्रयत्न करावे लागत असतील आणि ती वस्तू जर त्याच्याजवळ सातत्याने राहत नसेल, तर त्या वस्तूबद्दल माणसाच्या अंतःकरणामध्ये आवड निर्माण होते. आवड. माणसाला आपल्याला कोणती गोष्ट आवडते असं नाही हो. आवड निर्माण होण्याकरता एक मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे. एकदम कोणती गोष्ट आवडली असं होत नाही. न मिळालेली वस्तू कधी आवडत नाही. ती विचाराने तरी कळावी लागते, नाहीतर भोगाला तरी मिळावी लागते. पातंजल योगसूत्रामध्ये विषयाचं चिंतन करताना पातंजल महर्षींनी वैराग्याचं चिंतन करताना एक भूमिका मांडली. त्याच्यामध्ये ते वशीकार वैराग्य हे सर्वश्रेष्ठ वैराग्य म्हणून सांगितलं. मला ते सांगायचं नाही, पण संदर्भ द्यायचा. वशीकार वैराग्य सर्वश्रेष्ठ वैराग्य. चारही प्रकारच्या वैराग्यामध्ये वशीकार वैराग्य सर्वश्रेष्ठ. पातंजल सूत्रामध्ये पातंजल मुनी असं म्हणतात, दृष्ट अनुश्रविक विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यम. ही वैराग्याची त्यांनी भूमिका सांगितली. मला त्याच्यात अडकायचं नाही. वैराग्य हा माझ्या चिंतनाचा आत्ता विषय नाही, पण त्याच्यामध्ये विषयाचे दोन प्रकार पतंजल मुनींनी केले. एक दृष्ट विषय आणि एक अनुश्रविक विषय. काही विषय भोगल्यामुळे माणसाला त्या विषयाबद्दल मोह निर्माण होत असतो आणि काही विषय ऐकल्यामुळे त्याच्याबद्दल मोह निर्माण. ऐका, मला सांगा, आता जर मी तुम्हाला विचारलं लाडू खाता का हो, तर तुम्ही काय म्हणाल? नाही हो, काहीतरी काय विचारता, आम्ही कीर्तनात बसलो. कीर्तनात कुठं लाडू खायचा असतो का? तंबाखू चालते एक वेळ. कीर्तनामध्ये कुठं लाडू खात असतात का? लाडू बिडू आम्ही काही खाणार नाही, आम्ही वारकरी आहोत, आम्ही कीर्तनात बसलो, लाडू काय खाऊ? खाणार नाही. मला माहिती आहे तुम्ही काय म्हणाल. मी जर तुम्हाला विचारलं लाडू खाता का, तर तुम्ही म्हणाल नाही कीर्तनात आहे. पण खरंच इथं कुठे लाडू वाटायला उभं राहिलं तर कीर्तनात किती बसतील, हाही प्रश्नच असतो. लाडू मिळाला तर खावा वाटतो का? कारण याच्या पूर्वी खाल्लेला आहे हो. हा दृष्ट विषय आहे, भोगलेला विषय आहे. तुम्हाला तो पुन्हा पाहिजे, तर मला विचारलं लाडू पाहिजे का, मी म्हणतो पाहिजे, मला पुन्हा खावा वाटेल. आता मला सांगा, लाडू पाहिजे का? पाहिजे. का? पूर्वी खाल्लाय म्हणून. आता मला सांगा, तुम्हाला अमृत पाहिजे का? अमृत पाहिजे. आणि कधी खाल्लं होतं? कधी खाल्लं होतं? ह्याच्यापूर्वी काही अमृत, काही प्राशन केलं, अमृत तुल्य, हा हे जमलं होतं. अमृत नाही आम्हाला कधी मिळालं. ते कसं असतं माहित नाही. घट्ट असतं का पातळ असतं, वाटीत वाढावं लागतं का पत्राळीवर टिकतं, पांढरं असतं का निळं असतं का हिरवं असतं का तांबडं असतं, कुणाला माहिती कशा असतं ते. मग आम्हाला अमृत पाहिजे की नाही? पाहिजे. का अपेक्षा निर्माण झाली? हा आम्ही भोगलेला विषय नाही, आम्ही ऐकलेला विषय. ऐकलेला तरी आम्हाला दृष्ट आणि अनुश्रविक विषय मान्य आहे. पण ज्या वस्तूबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये आवड निर्माण व्हावी लागते, ती वस्तू आम्हाला याच्यापूर्वी कधी ना कधीतरी मिळालेली असावी लागते हो. मी आपल्याला विचारतो, पुन्हा उदाहरण देतो. चला थोडं पुढे जाऊन वेगळं उदाहरण. लाडू पाहिजे का? पाहिजे. मी अजून एक पदार्थ तुम्हाला सांगतो. आंबा पाहिजे. खाल्लाय कधी? एखादं फळ, सीताफळ खाल्लं, पेरू खाल्ला, हे खाल्लं, ते खाल्लं, बासुंदी खाल्ली, जिलेबी खाल्ली, गुलाबजाम खाल्ली, मान्य.
तुम्हाला आंबा आवडतो का? आवडतो. आता मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला संदेश नावाची एक मिठाई आहे, आवडते का? अरे कधी खाल्लीच नाही तर आवडायचा काय संबंध आहे? बंगालमध्ये संदेश नावाची एक मिठाई मिळते. बंगालमध्ये आपण कलकत्त्याला वगैरे जर गेलात तर रसगुल्ले वगैरे मिळतात, तशी एक मिठाई मिळते, तिचं नाव आहे संदेश. तुम्हाला आवडते का संदेश? संदेश अरे कधी खाल्लंच नाही तर काय आवडायचा संबंध? म्हणजे आवड निर्माण होण्याकरता पूर्वी मिळालेलं असावं लागतं. बर, पूर्वी जे मिळालेलं आहे ते आवडतं हा नियम आहे का? तुम्ही कारल्याची भाजी खाल्ली का? पुन्हा पाहिजे का? नको नको. का? आवडत नाही, मिळालं होतं, भोगलंही होतं. म्हणून आवड निर्माण होण्याच्या मागे 2-3 कारणाचा विचार करावा लागतो. एक तर आम्हाला पूर्वी मिळालेलं असावं, एक मिळालेलं असावं ते मनाला पटावं, 2 आणि मिळून मनाला जे पटलेलं आहे ते कायम आमच्या जवळ राहू नये तर माणसाला त्याची आवड निर्माण होते. पटलंय पण कायम राहिलंय आमच्या जवळच, आवडत नाही. आता क्षमा मागून बोलू का? जाऊ द्या, नको, काय फारच सवंग आहे, जाऊ द्या, उदाहरण देत नाही, पुढे देतो दुसरं कुठलं तरी, जाऊ द्या, माझ्या मनात आलं होतं पण द्या सोडू, नकोच, जाऊ द्या, काय नको, जाऊ द्या. हा, आता मी का बोलतो ऐका ऐका, जे मिळावं, मिळालेलं पटावं आणि पटलेलं कायम राहू नये. श्रीमंत माणसाला लाडू खाणं आवडत नाही, रोजच मिळतो. त्याला विचारलं तुम्हाला काय आवडतं, तो म्हणतो अहो कुठं ठेचा भाकरी, ते जर मिळालं तर बघा, पिठलं भाकरी मिळाली तर बघा. श्रीमंत मनुष्य. तेच गरीबाला विचारून बघा बरं, त्याला पिठलं भाकरी रोजच आहे, तो म्हणतो लाडू असला तर सांगावं, मग पंक्तीला येतो. कारण का, या दोघांनी हे पदार्थ पूर्वी खाल्लेले आहेत, त्यांना आवडलेले आहेत, पण नित्यत्वाने त्यांच्या जवळ राहिलेले नाहीत. म्हणून त्या पदार्थाबद्दल जशी त्यांच्या मनात आवड निर्माण झाली ना देवा, तसं संत संगती आम्हाला पूर्वी मिळाली, पण ती थोडी मिळाली, ती मनाला पटली, म्हणून आम्ही तुम्हाला ती नित्यत्वाची मागितली. तुम्ही नित्य का मागता म्हणून विचारलं तर आम्ही तुम्हाला सांगतो, कारण आता ती आमची आवड झालेली आहे आणि ते आम्हाला आवडतं, हे तुकोबाराय बोलून दाखवतात.